नमस्कार, मी डॉक्टर नरेश देवणीकर, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर। सध्या तुम्ही पाहतच आहात की उन्हाळ्याची तीव्रता मार्च महिन्यात जाणू लागलेली आहे। तर माझी देगलूरवासियांना कळकळीची नम्र विनंती अशी राहील की तुम्ही घरातून बाहेर पडताना जेवण करूनच बाहेर पडावे, पाण्याचं प्रमाण योग्य आहे की नाही याची खात्री करावी। म्हणजे थोडक्यात आपलं हायड्रेशन जे असतं शरीरासाठी लागणारं ते मेंटेन करूनच बाहेर पडावे आणि खरंच नितांत आवश्यकता असेल बाहेर पडण्याची तरच पडावे, असं मी तुम्हाला इथं नमूद करू इच्छितो। आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊन हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक आपण ज्याला म्हणतो उष्माघात असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळेस मी उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक म्हणून माझ्याकडून माझ्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास 5 बेडची व्यवस्था करून ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे थंड हवा फेकणारे जे कूलर यंत्र असतात ते पण बसवलेलं आहे आणि थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था पण केलेली आहे। तर माझा परत एकदा सर्व देगलूरवासियांना कडकडीचं आवाहन माझा विनंती राहील की आपण उन्हाळ्यामध्ये शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं, कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्याऐवजी लिंबू पाण्याचा वापर करावा, नारळ पाण्याचा वापर करावा आणि स्वच्छ पाण्याचा देखील वापर करावा, जेणेकरून जंतुसंसर्ग वगैरे होणार नाही व उष्माघात होणार नाही याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यावी, अशी मी तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। सर, त्यामध्ये बघायला गेलं तर उन्हाळ्याची तीव्रता वाढली असली तरी आहार कशा पद्धतीचा असला पाहिजे याबद्दल काय सांगाल? आहार हा सकस पद्धतीचा न्यूट्रिटिव्ह असला पाहिजे, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनचे जे घटक असतात ते योग्य प्रमाणात असले पाहिजेत आणि हेवी डाएट नसलं पाहिजे। हलका फुलका आहार घेतलेला तर कधी चांगला असतो। ओके, काही कामगार वर्ग असतो, तो शेतकरी असेल किंवा कामगार वर्ग आहे, तो देखील उन्हामध्ये कामाला जातो, त्या ठिकाणी देखील उष्माघाताची शक्यता असते, ते त्या ठिकाणी कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे? उन्हाळ्यामध्ये जो उन्हाची तीव्रता असणारा पीक पिरियड असतो तो साधारण दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत असतो। तर शक्यतोवर जे काही मजूर वर्ग किंवा कामगार वर्ग आहेत अशा लोकांनी एकतर पोटामध्ये अन्न असलं पाहिजे, त्याच नंतर त्यांनी ते कामावर गेलं पाहिजे आणि शक्यतोवर जर टाळता येत असेल तर दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत हा जो कालावधी असतो हा तीव्र उन्हाचा कालावधी असतो, त्यामुळे शक्यतो यांनी काम करणं टाळावं। प्राथमिक उपचार म्हणून काय केले पाहिजे उष्माघाताचं लक्षणं दिसले तर? उष्माघाताची लक्षणं दिसल्यानंतर त्वरित त्या रुग्णालयाला जवळच्या किंवा नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून अंतरुग्ण करून त्याच्यावरती योग्य तो उपचार करून घेणे गरजेचे वाटते।